विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कलासाठी नवीन अभ्यासक्रमानुसार राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने या प्रकरणातील उपघटक समाजरचनेतील विविधता आणि राष्ट्रीय एकात्मता या उपघटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. भारताची समाजरचना जेव्हा आपण पाहतो तेव्हा भारताच्या समाजरचनेमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश, भाषा अशी विविध प्रकारची विविधता आढळली तरी भारतीय समाज एकसंघ आहे आणि त्या एकसंघ समाजामुळे आपल्या देशात राष्ट्रीय एकात्मता निर्माण झालेली आहे. यामध्ये विविधता असताना सुद्धा राज्याची भूमिका महत्त्वाची ठरते, कारण राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना राष्ट्रवाद आहे, धर्मनिरपेक्षता आहे, लोकशाही आहे यासारखी मूल्य आणि आर्थिक प्रगती व समाज परिवर्तन ही उद्दिष्ट राज्याची भूमिका स्पष्ट करतात. जेव्हा देशाबद्दल, राष्ट्राबद्दल अस्मितेची भावना असते तेव्हा राष्ट्रवाद असतो. जात, धर्म असा कोणताही भेदभाव न करता धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त मी भारतीय आहे, फक्त मी मानव आहे, ही धर्मनिरपेक्षतेची भावना आपल्या देशात आहे. आणि या राष्ट्रवादाला व धर्मनिरपेक्षतेला एकत्र बांधणारं लोकशाहीचं मूल्य आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीला व समाज परिवर्तनाला कारणीभूत ठरणारा घटक आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मग या दृष्टिकोनातून नेमक्या राज्याच्या भूमिका काय आहेत हे स्पष्ट करत असताना, राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना पहिला घटक आपण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा आहे, शांतता व सुव्यवस्था. राज्य समाजात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करते. राज्याचा मूळ हेतूच आहे देशाचं संरक्षण करणं. देशाचं संरक्षण करायचं असेल तर प्रथम देशातील नागरिक, देशातील असणारी जनता ही शांत व व्यवस्थित राहणं गरजेचं आहे. राष्ट्र उभारणीचं कार्य शांततेच्या व सुव्यवस्थेच्या माध्यमातून पूर्ण करता येतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा राजकीय व्यवस्थेचं अस्तित्व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण किंवा देशांतर्गत परिस्थितीमुळं धोक्यात येते असं वाटतं, तेव्हा खऱ्या अर्थानं देशाचं संरक्षण करणं, देशाचं अस्तित्व टिकवणं, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणं यात राज्याची खूप महत्त्वाची भूमिका असते. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवस्था असेल किंवा देशांतर्गत परिस्थिती असेल, या दोनही स्थितीमध्ये देशाचं रक्षण करण्याची अत्यंत महत्त्वाची राज्याची भूमिका आहे. आणि ही राज्याची भूमिका शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून पार पाडली जाते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना राज्याची आर्थिक प्रगती हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. देशाच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासावर आर्थिक प्रगती अवलंबून असते. भारतासारखा देश शेतीप्रधान देश आहे. भारतामध्ये 60 ते 65% लोक ग्रामीण भागाशी संबंधित शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि अनेक कारखाने, अनेक उद्योगधंदे कृषी व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे देशाच्या औद्योगिक विकासामध्ये कृषी विकासाचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यामध्ये राज्याची भूमिका महत्त्वाची ठरते. आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक वाढ जर घडवून आणायची असेल तर प्रथम कृषी क्षेत्राचा विकास झाला की आपोआपच औद्योगिकरणाचा विकास होऊ शकतो आणि त्या माध्यमातून आर्थिक स्थैर्य राज्याचं निर्माण होतं आणि लोकांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचा अर्थ आपण असा कधी घ्यायचा नाही की आपण समाजवादी व्यवस्था निर्माण करायला लागलेलो आहे. तर राज्यातील असणारी जी गरिबी आहे, राज्यातील जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे, त्यांना प्रगत करण्यासाठी, त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सुविधा उपलब्ध करून देणं ही राज्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्याची भूमिका जेव्हा आपण स्पष्ट करतो तेव्हा राज्याच्या भूमिकेमध्ये शांतता व सुव्यवस्था जेवढी महत्त्वाची आहे
आर्थिक प्रगती जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच राष्ट्र उभारणी हा सुद्धा राज्याच्या भूमिकेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण समाजातील विविधतेमुळे राज्याचे विघटन होणार नाही याची काळजी राज्यानं घ्यायची असते. भारतासारख्या देशामध्ये भाषेनुसार प्रांतरचना झालेली आहे. भारतासारख्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्मानुसार समाजरचना झालेली आहे. त्यामुळं विविधतेतून एकता टिकून कशी राहील याची काळजी राज्यानं घ्यायची आहे. तरच आपल्या देशाची, आपल्या राष्ट्राची उभारणी चांगल्या पद्धतीनं होऊ शकते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे, हेही आपण विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्र उभारणीमध्ये समाजातील विविधतेमध्ये एकता निर्माण करणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच राज्याच्या भूमिकेमध्ये शासनाचं महत्त्व आहे. शासनाच्या अंतर्गत समाजातील जे लोक आहेत त्या लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग वाढवला तर सुशासन निर्माण होऊ शकतं, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. जेव्हा लोकसहभाग वाढतो तेव्हा देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व दिसून येतं आणि अशा राज्याला लोकशाहीकरण किंवा लोकसहभागी राज्य असं सुद्धा म्हटलं जातं. आपल्या भारतामध्ये केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, या दोन्हीही शासन प्रणालीमध्ये, या दोनही शासन संस्थेमध्ये लोकांच्या सहभागाच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, यांच्या निवडीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जनतेचा सहभाग आहे. म्हणून राष्ट्र उभारणीमध्ये शासनाची भूमिका महत्त्वाची ठरते, राज्याची भूमिका महत्त्वाची ठरते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्याची भूमिका स्पष्ट करत असताना अत्यंत महत्त्वाचा घटक आहे लोककल्याण. लोककल्याणाचा संबंध लोकहिताशी आहे. लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याइतपत परिस्थिती जर समाजात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सहजपणे सामाजिक न्याय, समानता ही तत्व जी लोककल्याणासाठी आवश्यक आहेत ती दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, समाजातील असमतोल जर दूर करायचं असेल तर दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं दुःख दूर करणं गरजेचं आहे. जेव्हा आपण सामाजिक न्याय समाजात निर्माण करतो किंवा समानता निर्माण करतो तेव्हा समाजातील जो गरीब घटक आहे या गरीब घटकाचं दुःख दूर करण्याचं काम राज्यानं करायला पाहिजे. आणि लोककल्याणाच्या माध्यमातून राज्याची भूमिका ही आपल्या देशामध्ये, मग केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल, या दोन्ही शासनाच्या माध्यमातून लोककल्याणाची भूमिका पार पाडली जाते. पर्यायानं राष्ट्र उभारणीमध्ये लोककल्याण अत्यंत महत्त्वाचं आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्याच्या एकूण मुख्य 5 भूमिका आहेत. त्यानंतर आपण राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची काही मूल्य, आर्थिक प्रगती, समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचाच संबंध आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. राष्ट्रवाद लोकांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दल असणारी अस्मिता जागृत करतो. धर्मनिरपेक्षता सर्व धर्म समभाव ही भावना निर्माण करत असलेली आपल्याला दिसून येते. लोकशाहीची मूल्य लोकांचा निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग दाखवतो. तर आर्थिक प्रगती ही व्यक्तींच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. त्या माध्यमातून जर समाज परिवर्तन होत असेल तर निश्चितपणे राष्ट्र उभारणी लोककल्याणाच्या माध्यमातून व राज्याच्या भूमिकेतून होते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्याची भूमिका आणि राष्ट्रीय एकात्मता नेमकं काय आहे? राष्ट्रीय एकात्मतेची समस्या ही जगभरामध्ये सार्वत्रिक स्वरूपाची आहे. कोणत्याही देशामध्ये गेलात तर ही समस्या प्रामुख्यानं आपल्याला दिसून येते. ही समस्या दूर करण्यासाठी समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद, सलोखा निर्माण करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ द्यायचं झालं असेल तर विविधतेतून सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, धार्मिक, भाषिक, आर्थिक स्वरूपाची एकता निर्माण करणं ही राष्ट्रीय एकात्मतेमधील राज्याची महत्त्वाची भूमिका आहे. भारतासारख्या देशामध्ये विविध धर्माचे लोक आहेत, विविध भाषेचे लोक आहेत, विविध संस्कृतीचे लोक आहेत, वेगवेगळे समाज आपल्या देशामध्ये आहेत.
तरीसुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यामध्ये आपला भारत देश हा नेहमी जेव्हा ब्रिटिशाचं राज्य होतं तेव्हाही आणि आजही यशस्वी ठरलेला आहे. आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना लहान मुलापासून वयस्क व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या अंगी बांधलेली आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येकाच्या अंगात राष्ट्रीय एकात्मतेची भावना ओतप्रोत भरलेली आहे ही पण आपण लक्षात घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपापसातील भेदभाव विसरून सलोखा निर्माण करणं हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. संकुचित दृष्टिकोन न ठेवता व्यापक दृष्टिकोन जर ठेवला तर राष्ट्रीय एकात्मता सहजपणे निर्माण होते आणि त्यामुळं राज्याची भूमिका ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय एकात्मतेबद्दल मोजक्या शब्दामध्ये राष्ट्रीय एकात्मता लोकांच्या हृदयात असावी असं स्पष्ट केलेलं आहे. राष्ट्रीय एकात्मता ही विटा अथवा सिमेंटने निर्माण करता येत नाही, ती छिन्नी वा हातोड्याने निर्माण करता येत नाही व तोडता येत नाही, तर शांतपणे लोकांच्या मनात व हृदयात राष्ट्रीय एकात्मता निर्माण करावी लागते. लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, भगतसिंग असतील यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये संपूर्ण देशातील नागरिकांच्या मनामध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना भारतीय नागरिकांच्या हृदयामध्ये मनामध्ये निर्माण केलेली होती हे आपण लक्षात घ्यायचं आहे. राष्ट्रीय एकात्मता जेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात असेल तेव्हा एकसंघ समाजाची निर्मिती होऊ शकते. हाही मुद्दा आपण पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती अथवा गटाची ओळख पुसून टाकत नाही, तर ती ओळख संपूर्ण देशाची ओळख असते. एकसंघ समाज निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून होत असते. आपण पाहतो की आपल्या देशामध्ये मी भारतीय आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती खरी राष्ट्रीय ओळख असते. पण जेव्हा मी मराठी आहे, मी पंजाबी आहे, मी तामिळ आहे, हिंदू आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, मुसलमान आहे, हिंदू आहे, या आपल्या सर्वांच्या दुय्यम ओळखी आहेत. या काय आपण पुसून टाकत नाही, परंतु त्या ओळखीपेक्षा मी भारतीय आहे ही ओळख सर्वात मोठी आहे आणि इतर ओळखी या गौण समजल्या जातात. अमेरिकेसारख्या देशात सुद्धा सामाजिक व राजकीय व्यवस्थेला अशी जर व्यवस्था असेल तर त्याला कोशिंबिरीचा वाडगा असा पारिभाषिक शब्द वापरलेला आहे. प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता राष्ट्र मान्य करते आणि त्याबरोबर एकीची भावना जतन करणे, दृढ करणे आणि बळकट करणे हेच राष्ट्रीय एकात्मता व एकत्र येणाऱ्या एकसंघ समाजामध्ये एकीची भावना निर्माण करते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये प्रादेशिक, वांशिक, भाषिक, धार्मिक विविधता असताना सुद्धा एकीची भावना कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेल हे आपण मान्य करायलाच हवं. जेव्हा आपण पाठ्यपुस्तकातील असणाऱ्या राष्ट्रीय एकात्मतेचं छायाचित्र पाहतो तेव्हा ही राष्ट्रीय एकात्मता अशी मजबूत बांधली गेलेली असते. प्रत्येक भारतीय नागरिकाचा किंवा ज्या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता असेल त्या देशातील नागरिकांचा एक साखळी तयार होते आणि ती साखळी परिपूर्ण असते हे आपण राष्ट्रीय एकात्मतेच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं आहे. आपल्या भारतासारख्या देशात समाजात विविधता असली तरीसुद्धा राज्याच्या भूमिकेमुळे एकसंघ राष्ट्र, एकसंघ समाज निर्माण झालेला आहे हे लक्षात घ्या. वरील उपघटकात आपणास काही शंका असल्यास विद्यार्थी मित्रांनो फोनवर संपर्क साधा. जर आपण हा अभ्यास यूट्यूबवर पाहत असाल तर कमेंट्समध्ये लिहा. आपल्या शंकांना उत्तरे दिली जातील. घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.